गावंडे साहेब नमस्कार. नमस्कार. प्रवीण वाघे बोलतोय स्टार महाराष्ट्र न्यूज मधून. आज बोला वाघे साहेब. काँग्रेसच्या ध्वजावर भाजपाने साधला डाव आणि हो. महत्वाचं स्वातंत्र्य दिनी तुम्ही एक 3-4 तास आंदोलन केलं काँग्रेस कमिटीतर्फे. काय नेमकं काय सत्यता काय आहे त्याची? नाही, दुर्दैव आहे आमच्यासाठी. आम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आज आंदोलन करावं लागलं. हम्म, हम्म, आज आमचा पारंपरिक स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा जो ध्वज होता हम्म, हम्म, तो हम्म. यांनी 7:30 वाजता फडकावून टाकला. बरं. आणि आम्ही जेव्हा सीओ मॅडमला भेटायला गेलो, हे सर्व घटनाक्रम सांगितला, त्या ध्वजारोहणामध्ये त्या सीओ मॅडमही उपस्थित होत्या. हा, हा. आम्ही त्यांच्यावर स्पष्ट आरोप केलेला आहे की या सर्व भाजपच्या कटामध्ये तुम्ही सहभागी होता आणि आजच्या या अशा शुभ दिवशी तुम्ही आज हे अशा पद्धतीचं काम केलं. हे हा. चूक आहे. आम्ही त्यांना आज अल्टिमेटम दिला की आम्हाला लेखी स्वरूपामध्ये हा. तुम्ही तो याच्या पुढे त्या राष्ट्रीय ध्वजाची अशी अवहेलना होणार नाही तुमच्याकडून. हा. तो तालुका काँग्रेस कमिटीकडूनच तो ध्वज फडकवण्यात येईल, हा. अशा पद्धतीची मागणी आम्ही त्यांना केली. हा. आणि त्यांनी तर हे सांगितलं की नगर परिषदनी ठराव केला. आम्ही त्यांना म्हटलं की नगर परिषदनी जर ठराव केला तर हा. तुमच्या नियोजित पत्रिकेमध्ये त्या ध्वजाचं ध्वजारोहण करण्याचं का नियोजन नव्हतं? हा, हा. नव्हतं ना. आणि ही अशी कुठं पद्धत राहते? आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक पक्ष आले, अनेक पक्ष गेले, पण कोणीही अशा पद्धतीची वर्तणूक केली नाही. त्यानंतर चिमूर नगर परिषदच्या मुख्य अधिकारी नागपूरला गेल्याचं समजलं होतं. हो, त्यांनी नागपूरला गेलं म्हणून पोलीस प्रशासनाने आम्हाला कळवलं. आम्ही सांगितलं की बिलकुल जमणार नाही असं. हा. आज तुम्ही आम्हाला भेटा. त्याच्यानंतर त्या मग पोलीस प्रशासनाने त्यांना माहिती दिली. परिस्थिती चिघळत होती. हा, आम्ही अतिशय शांततामय मार्गाने तिथं ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं नगर परिषद पुढे. हा. हे नवीन नवीन उपक्रम चालू करत आहे आणि फालतू लोकांच्या भावना भडकवत आहेत. मला सांगा, त्यानंतर काँग्रेस नेते विजयभाऊ वडेट्टीवार यांची ब्रह्मधारीवरून चर्चा झाली असंही माहिती झालं. हो. त्यांनी काय सूचना दिल्या? भाऊंनी त्यांना सर्वांना सूचना दिली की या संदर्भात जेवढे दोषी लोक आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नक्कीच नक्कीच. पोलीस प्रशासन हा. काय म्हणे त्याबद्दल मग? पोलीस प्रशासनाने सुद्धा ती भूमिका घेतली आहे. आज आम्ही रीतसर त्यांना तक्रार सादर केलेली आहे. आणि यापुढे सुद्धा सीओ मॅडमचा विषय असो की जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि उद्या पालकमंत्री येणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत. नक्कीच. काँग्रेसवर कधीही अशी पाळी आली नव्हती. आज अशा शुभ दिवशी या लोकांनी आमच्या भावना भडकवल्या, आहत केलं आम्हाला. फार वाईट वाटत आहे आज आम्हाला या भारतीय जनता पार्टीकडून अशा पद्धतीच्या कार्याची आम्हाला अपेक्षा नव्हती. आजपर्यंत कधी झालं नाही. नक्कीच नक्कीच. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संपर्क हो, साधला. हो.